चाळीसगाव येथील प्रेरणा दिव्यांग विकास बहुउद्देशीय संस्थेने चाळीसगाव नगर परिषदेचे सहाय्यक मुख्याधिकारी लोकरे साहेब यांना दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केले. निवेदनात खालील मागण्यांचा समावेश होता. चाळीसगाव शहरातील व्यापारी संकुलातील गाळे दिव्यांगांच्या आरक्षणानुसार त्यांना जाहीर निविदाद्वारे आरक्षित ठेवावेत. चाळीसगाव शहरातील दिव्यांगांना 5% निधी समप्रमाणात त्वरित वितरित करावा. चाळीसगाव शहरातील दिव्यांगांसाठी समाज कल्याण विभाग अंतर्गत स्वयंरोजगार करिता मिळणारे स्टॉल लावण्याची परवानगी द्यावी. दिव्यांगांना दीनदयाल योजनेअंतर्गत स्वयंरोजगार प्रशिक्षण द्यावे. दिव्यांग बचत गटांना नगर परिषद मार्फत बीज भांडवल सीड फंडिंग द्यावे. दिव्यांग बचत गटांना प्रदर्शनामध्ये प्राधान्याने स्टॉल लावण्याची परवानगी द्यावी. लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये दिव्यांगांसाठी खरेदी केलेल्या व्हीलचेअर दिव्यांगांचा सर्वे करून बहुविकलांग सिव्हिअरली डिसेबल्ड दिव्यांगांना वाटप कराव्यात. दिव्यांगांना घरपट्टी माफ करावी. संस्थेचे अध्यक्ष निळकंठ देवराम साबणे, आधार दिव्यांग बचत गटाचे अध्यक्ष अरुण पगारे आणि इतर दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले. सहाय्यक मुख्याधिकारी लोकरे साहेब यांनी निवेदन स्वीकारताना दिव्यांगांच्या समस्या समजून घेतल्या व लवकरच योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या निवेदनात दिव्यांगांच्या विविध समस्या व गरजा मांडण्यात आल्या आहेत, जसे की आर्थिक स्वावलंबन, गाळे आरक्षण, 5% निधीचे वितरण, स्वयंरोजगार स्टॉल, दीनदयाल योजनेअंतर्गत प्रशिक्षण, बीज भांडवल, प्रदर्शनात स्टॉल, सुविधा व उपकरणे, व्हीलचेअरचे वितरण, आर्थिक सवलत, घरपट्टी माफी. या मागण्यांवर नगर परिषद काय कार्यवाही करते हे पाहणे महत्वाचे आहे.